आज रवींद्र धंगेकरांकडून काय भूमिका स्पष्ट केली जाते पण महत्त्वाचं असणार आहे। सध्या आपण पाहतोय की एचएनटी बोर्डिंग मध्ये रवींद्र धंगेकर दाखल झाले। यांच्याकडून एक पत्र पाठवण्यात आलंय। गोखलेंकडून एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हा व्यवहार रद्द करत असल्याचं म्हटलेलं आहे। मात्र त्यावर धंगेकर असो किंवा जैन मुनी असो ते समाधानी नाहीत। कायदेशीररित्या ही डील जी आहे ती रद्द झाली पाहिजे अशी प्रामुख्याने मागणी त्यांच्याकडून केली जाते। जैन मुनींसोबत धंगेकरांनी ही भेट घेतल्यानंतर त्यांची एक पत्रकार परिषद रवींद्र धंगेकरांची होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण तुम्ही ठरवलेलं की जोपर्यंत या जागेचा वाद मिटत नाही तोपर्यंत मी दर्शनाला आतमध्ये जाणार नाही। पण आज जे मेल आलाय कालचा बर त्या मेल मधनं मला आशा पूर्ण झाली। काल मला एकनाथ शिंदे साहेबांनी जो शब्द दिलाय की 2 दिवसात त्याच्यामध्ये तोडगा काढून देतो आणि ते मला चित्र दिसतंय की आता हे मंदिर मुक्त होणार आहे आणि हे जे मंदिर ज्या बिल्डर लॉबीने आणि ज्यांच्यामुळे हे घाण ठेवले गेले त्याचा आज मला असं वाटतंय की काल आदरणीय अमित शहा मुंबईमध्ये आलेत आणि त्यांनी दिलेला आदेश हा ह्या सगळ्या प्रकरणाला योग्य दिशा देईल असं वाटतंय। आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, ह्या सगळ्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि हे आज मंदिर मुक्त होणार एवढी मोठी वास्तू आज मी पहिल्यांदा या वास्तूमध्ये येतोय। काय भावना आहेत पहिल्यांदा आल्यानंतर? 8 दिवस 20 दिवस मागील तुम्ही पाठपुरावा करताय, मोडकळीस आले आहे असं सुद्धा परंतु नाही याच्यामध्ये जे बोगस शासकीय लेवलवर आणि केंद्रीय मंत्रिपदाची अक्षय या ना ज्या पद्धतीनं हा व्यवहार झाला, हा बोगस व्यवहार झालेला होता आणि याच्यावर पुणेकरांसहित मग आमचे इथले योगी असतील, जैन धर्मी असतील आणि सर्व पुणेकर प्रामुख्याने आमचा अक्षय असेल, माझा सहकारी आमचा अक्षय असेल, ही सगळी मंडळी ही माझ्या पाठीशी आणि ही सगळी लढाई आम्ही लढत असताना ही सगळे जैन युवक संघ असतील आणि राजू शेट्टी साहेब असतील आणि याच्यामध्ये कालच एकनाथ शिंदे साहेबांनी मला शब्द दिला होता की 2 दिवसामध्ये मी ह्याच्यामध्ये तोडगा काढेन आणि त्याचं चित्र रात्रीपासून दिसतंय। तुम्हाला या जैन मुनींनी सांगितलेलं आहे की तुम्ही धरणे आंदोलन करू नका, आज तुम्ही आंदोलनावर बसणार आहे की काय भूमिका घेणार आहे? मी आदर करणारा कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळेला एक योगी सांगतात त्यांनी आयुष्यभर या परमेश्वराची सेवा केलेली आणि त्यांचा आदर करणं हे आपलं पहिलं कर्तव्य असतं। आणि मी तुम्हाला माहिती की मला सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी सांगितलं तर त्यांचा आदर मी करत असतो। आणि कालच योगींना मी विनंती केली होती की मी सर या ठिकाणी बसणार आहे, तर आमच्या अक्षयच्या फोनवरच योगी साहेब माझ्याशी बोलले आणि ते म्हणले की मी तुमच्या बरोबर आहे, पण आपण 1 तारखेनंतर या ठिकाणी आपण जे काय आपलं आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये तुम्ही माझ्याबरोबर सहभागी व्हा। जर योगी जर बोलत असतील तर आपण त्यांचा आदर करणं हे आपलं, कारण आपण धर्माचे सर्व त्यांचे आपण सेवक आहोत ह्याची जाणीव मला आहे आणि तेच डोळ्यासमोर ठेवून हे धरणं आंदोलन जर मी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी माझ्या प्रतिष्ठेसाठी किंवा चमकोगिरीसाठी करत नाही, ते आज मला तुम्ही लोक माझं मी बोलेन, मी हट्ट करेन आणि मग माझी लई बातमी होईल, तर हे बाजूला ठेवून माझ्या प्रामुख्याने मी पहिल्या दिवशी म्हणलो होतो की या ठिकाणची वीट आम्ही काढून देणार नाही आणि तो शब्द पहिल्या दिवशी मी जैन धर्मियांना दिला होता, युवकांना दिला होता आणि आमच्या श्रद्धेला होता। ती वीट आता निघणार नाही हा माझा विश्वास निर्माण झाला, म्हणून मी आज या ठिकाणी दर्शनाला योगींचं दर्शन घेणार आहे, जैन समाजांचं दर्शन घेणार आहे आणि सगळ्या युवकांना ज्यांनी या जैन युवक असतील सगळे आमच्या अक्षयची टीम आम्ही सर्वजण आज पुणेकर या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्या पक्षाचे सर्व कार्यकर्ते असतील। आणि मी पहिल्यापासून म्हणतो की मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, मी प्रवृत्तीच्या विरोधात आहे। म्हणून जे स्वाभिमानी आणि लाभधारक नसलेले भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना बी मी त्यांचे आभार मानणार आहे
आणि आज मी भेटतोय. मुंबई दौऱ्यावर आलेत म्हणून तुमचे खासदार आणि अमित शहा पुण्याचे दौऱ्यावर खासदार आलेत म्हणून मेल केलाय अर्थात का? त्यांनी त्यांच्या मित्राला माघार घ्यायला लावलीये. मग आता सुटेल हा प्रश्न 1 तारखेपर्यंत. लावून ठेवले सगळ्यांनी असं कसं तुम्ही आधी भेट केलं होतं? मामा बोला. तुम्ही म्हणले आम्ही सध्या रवींद्र धंगेकर मेल केलाय का काल? अमित शहा दौऱ्यावर आहेत म्हणून मेल केलाय का काल? म्हणजे पुण्याच्या खासदारांनी मित्राला सांगितलं आणि मित्रांनी माघार घेतली असं अमित वाटतं का? शहा अमित शहा साहेबांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांच्या मुंबईतल्या आगमनाने हा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला असं दिसतो आणि एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. त्यांनी कालच मला जो शब्द दिला तो नाथांचा नाथ एकनाथांचा शब्द खरा ठरला असं मला वाटतं. आपण पाहतोय की या ठिकाणी रवींद्र धंगेकर हे दाखल झालेले आहेत. या सगळ्यांचे आपण पाहतोय की कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर जैन मुनींचे ते आशीर्वाद घेणार आहेत. आज आंदोलन करणार होते, मात्र आंदोलनाची घोषणा जी आहे आपण पाहतोय की त्यांनी आता भेटू ना. आपण पाहतोय की या ठिकाणी या रवींद्र धंगेकर हे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. जैन मुनींचा सध्या फलाहार सुरू असल्यामुळे आपण पाहतोय की ते या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन आशीर्वाद घेतील आणि त्यानंतर आपण पाहतोय की रवींद्र धंगेकरांकडून आंदोलनासंदर्भात काय भूमिका मांडली जाते पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र मोठ्या संख्येनं मंदिर आहेत का इथं? मंदिर आहे. एकदा आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. या ठिकाणी रवींद्र धंगेकर हे जैन बोर्डिंग मध्ये दाखल झालेले आहेत. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून HND प्रकरणामध्ये ते सातत्यानं भूमिका मांडतात. पत्रकार परिषद असेल, मात्र त्यांनी केलेले मुरलीधर मोहोळ यांच्यावरती